इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी NMMS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विद्यार्थ्यांसाठी तयारी व्हावी म्हणून सामान्य विज्ञानाच्या विषयातले काही महत्त्वाचे प्रश्न आपण आज या ठिकाणी घेणार आहोत. 35 मार्कांसाठी विज्ञान विषयाचे प्रश्न विचारले जातात आणि त्यापैकी आपण जास्तीत जास्त मार्क जर मिळवलेत तर आपल्याला नक्कीच NMMS ची स्कॉलरशिप मिळायला फायदा होणार आहे. काही बाबी थोड्याशा मधूनच मी चेक करून घेतलेल्या आहेत आणि त्या पुरेशा योग्य आहेत त्याची खात्री झालेली आहे आणि त्यामुळे मी आता पुढे जातोय. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, मोबाईल आडवा धरलेला असावा आणि तुम्हाला मी जी स्क्रीन शेअर केलेली आहे ती दिसत असावी. या स्क्रीननुसार सुरुवातीला या स्क्रीननुसार तुम्हाला आता मी जेवढे विद्यार्थी आले त्यांना ॲक्च्युली जॉईन करून घेतोच आहे. अजूनमधून तर विद्यार्थी येतात त्यामुळे मला पुन्हा इकडे जाऊन मीटमधून ते जॉईन करून घ्यावे लागतात. असू द्या, काही हरकत नाही. इकडे या पुन्हा. बल आणि दाब, फोर्स अँड प्रेशर असं आपलं या प्रकरणाचं नाव होतं. या प्रकरणामध्ये बल म्हणजे काय हे आपण सुरुवातीला शिकलो. एखादी वस्तू जी स्थिर आहे तिला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तूची चाल किंवा दिशा किंवा दोन्ही बदलण्यासाठी जी भौतिक राशी आवश्यक असते तिला आपण बल असं म्हणतो. याप्रमाणे आपल्याला बलाची एक व्याख्या झालेली आहे आणि ती आपण उपयोगात आणलेली आहे. सर्वांना माझा पुन्हा एकदा प्रश्न आहे. माझा आवाज ऐकू येतोय? पहिला प्रश्न येतोय आणि ही स्क्रीन दिसते का ज्या ठिकाणी मी आता काही खुणा करतो आहे? म्हणजे मी इथं असं एक खून करतोय पहा. बल म्हणजे काय असं ज्या ठिकाणी मी म्हणलेलं आहे, इथं मी थोडासा त्यासाठी पेन घेतलेला आहे आणि पेनचा कलर थोडासा वेगळा घ्यावा जेणेकरून तो दिसावा इथं मला. याप्रमाणे इथं मी जर खून केली अशा प्रकारची, ती खून तुम्हाला दिसावी म्हणून त्याचा पुन्हा मी एकदा कलर चेंज करून घेतो. ओके, इथं तुम्हाला ती दिसेल आता खून केलेली. याप्रमाणे बल म्हणजे काय आणि बलाचे प्रकार कोणते आहेत, त्यामध्ये संपर्क बल आणि असंपर्क बल हेही प्रकार आपल्याला अभ्यासायचे होते. अर्थात हा सगळा अभ्यासक्रमाचा भाग आपण पूर्ण केलेला आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रश्न पाहणार आहोत. पाहिजेत प्रश्न बघूयात, प्रश्नाच्या दिशेने जाऊयात. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी. SI पद्धतीमध्ये बलाचे एकक न्यूटन आहे, कारण न्यूटन या शास्त्रज्ञाने बलाबद्दलचे अनेक प्रयोग केले. त्यानं त्याचंच नाव एकक म्हणून वापरलं. आणि बलाचं CGS एकक आहे ते डाईन आहे. बलाचे वेगवेगळे प्रकार जे स्नायू बल, यांत्रिक बल म्हणजे मेकॅनिकल फोर्स, चुंबकीय बल म्हणजे मॅग्नेटिक फोर्स, ऊर्ध्वीय बल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, विद्युतस्थितिक बल म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि घर्षण बल म्हणजे फ्रिक्शन फोर्स असं त्या ठिकाणी आपल्याला नावं दिसत आहेत. जे विद्यार्थी हुशार काय म्हणते? स्क्रीन दिसत नाही. बाकीच्यांना सगळ्यांना स्क्रीन सर मला दिसते. पण नाही दिसत आहे. ऐका की मी सांगतो त्यासाठी करायचं. ऐकता का? करायचं काय मी मगाशी सांगितलंय तुम्हाला एकदा की ज्यावेळेला आपला स्क्रीन दिसत नसेल, मी इथून मात्र स्क्रीन शेअर केलेली आहे. पुन्हा मी स्टॉप केली. आता पुन्हा ऐकून घ्या. आता पुन्हा एकदा मी स्क्रीन शेअर करतो आणि स्क्रीन शेअर केल्यानंतर तुम्हाला जिथं ती दिसणार आहे, एंटायर स्क्रीन म्हणतो मी, स्क्रीन नंबर 2, आणि ती आता शेअर केलेली आहे. ओके, आता दिसते सगळ्यांना. आणि जर तुम्हाला ती छोटी दिसत असेल, छोटी म्हणजे असे वेगवेगळे लिहिलेले अक्षर चित्र दिसतात तिथं, तर त्याला तिथं गेल्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर पिन असा एक ऑप्शन येतो, त्याला क्लिक करायचं, तुम्हाला ती मोठी दिसेल. आता याच्या बाहेर मी काय करू शकत नाही. तुमच्या बाजूनं तुम्ही नेमकं काय करावं याच्याबद्दल सांगायचं तेवढं तर मी सांगितलेलंच आहे. आणि बहुतांश विद्यार्थ्याला दिसत असावी ती स्क्रीन. 18 जण जॉईन आहेत, 17 जण त्यातले विद्यार्थी आहेत आणि 17 पैकी बहुतांश जणांना दिसते. कोणाकोणाला दिसते त्यांनी हो म्हणून सांगा. म्हणजे फक्त लोगो दिसतोय. लोगो दिसतोय. कुठला लोगो दिसतोय? कारण माझ्या बाजूनं तर मी तुम्हाला आता लोगो दिसायचा माझा विषय नाही, कारण मी माझे स्वतःचा जे व्हिडिओ आहे तो बंद केलेला आहे. ओके, एक तर काम झालं. दुसरं काम होतं की मी स्क्रीन शेअर करायची होती, ती माझ्या बाजूने मी तुम्हाला शेअर पण केली. माझ्या स्क्रीनला ती मोठी दिसते सुद्धा. मोठी म्हणजे फार मोठी नाही, परंतु एका बाजूला
2-4 नावं आणि राहिलेल्या साधारण 70% भागामध्ये ती स्क्रीन दिसते, जी मी PPT शेअर केलेली आहे ती दिसते का, असा माझा प्रश्न आहे. मी दाखवू का तुम्हाला कशा प्रकारे दिसतंय ते. पुन्हा एकदा मी मोबाईलमधून जॉईन होतो आणि मोबाईलमधून जॉईन होऊन तुम्हाला दाखवतो कसं दिसणार आहे. मी सर मोबाईलमधून आता सुद्धा दिसते स्क्रीन. सगळ्याला दिसते ना. हो सर. हो सर. आणि खरं तर मग दिसायला पाहिजे होती ती. हो सर. ही अशी दिसत असावी तुम्हाला. बघा मी पुन्हा एकदा दाखवते, असं दिसत असेल तुम्हाला तिथं. माझ्या दुसऱ्या स्क्रीनला पहा. ठीक आहे, ओके. मी पुन्हा एकदा मोबाईलमधून लेफ्ट झालेलो आहे. पुन्हा मी माझ्या मूळच्या स्क्रीनवरती येतो. इथे दिसते आता तुम्हाला. आता काही बदलायची गरज नाही आपल्याला. ह्या स्क्रीनवरती आपण पुढे जाऊयात. बलांचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. अजून आपण एकही प्रश्न घेतलेला नाही. इंग्रजीमध्ये हीच माहिती सगळी लिहिलेली होती आणि टाइप्स ऑफ फोर्स तेही इंग्रजीमध्ये लिहून दिलेले आहेत. त्याच्यात वेळ घालवायचा नाहीये. आपल्याला पहिला प्रश्न बघायचा आहे. बलाचे SI पद्धतीतील एकक टिंब आहे. द SI युनिट ऑफ फोर्स इज डॅश डॅश. बोला पटपट. न्यूटन. न्यूटन. बरं, ओके. मगाशी आपण त्याचं उत्तर बघितलेलं होतं. न्यूटन हे उत्तर बरोबर आहे. पुस्तकात सापडलं का ते? शोधा जरा पुस्तकात कुठं आहे, कारण अंडरलाईन करून ठेवा ह्या हो महत्वाच्या सर वाक्यांना. सापडलं. सापडलं का हो सर पुस्तकात? सापडलं. हो सर सापडलं. ओके, हो सर सापडलं. सापडलेलं असेल तर मग काय करा, पटकन सांगा. पान नंबर सांगता का? 17. 17 पानावर आहे. 17 सर. ओके. ओके, मला आता पुरेसा मोठा आवाज तुमचा यायला सुरुवात झालेली आहे. आणि एक काम करायचं, आपलं काम संपलं की माईक आपलं लगेच म्यूट करायचं, म्हणजे त्यातून बाकीचे काही घरातले आवाज, इतर आवाज येत नाहीत. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. हा प्रश्न सोपा होता, 2दा घेतलाय आपण. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते बल असंपर्क बल नाही असं म्हटलंय? याचाच अर्थ असा होतो की ते संपर्क बल आहे, असा याचा अर्थ होतो. चुंबकीय बल, गुरुत्वाकर्षण बल, स्नायू बल आणि विद्युत स्थितिक बल. इथं वरती पुन्हा लक्ष द्या. इथं वरती नीट लक्ष द्या. इथं काय सांगितलंय त्यांनी? खालीलपैकी कोणते बल हे असंपर्क बल नाही असं म्हणलेलं आहे. नाहीतर होतं काय की आपण त्या गडबडीत असतो आणि नीट बघत नाही. असंपर्क म्हणले की आपल्याला पहिलंच उत्तर चुंबकीय बरोबर वाटतं. कोणाला उत्तर सापडलं असेल तर सांगता का उत्तर पटकन? पर्याय क्रमांक ओके. स्नायू बल हे संपर्क बल आहे. कारण आपण जेव्हा वापरतो, म्हणजे चेंडूला, फुटबॉलला आपण किक मारली किंवा हाताने वस्तू उचलली, स्नायूबल वापरलेला आहे. संपर्क प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी केलेला असतो. बाकीच्या तिन्ही ठिकाणी चुंबकीय बल, गुरुत्वाकर्षण बल आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, विद्युत स्थितिक बल, याच्यामध्ये आपल्याला काही अंतरावरून सुद्धा ही सर्व तिन्ही प्रकारची बले प्रयुक्त करता येतात. म्हणून हे उत्तर या ठिकाणी मिळालं. जायचं का पुढच्या प्रश्नाकडं? पुढचा प्रश्न आहे. बलाचे CGS पद्धतीतील एकक टिंब आहे. पहा, डाईन असं त्याचा उच्चार आहे. बरोबर आहे, ठीक आहे. हा, डाईन बरोबर आहे. डाईन. छान. पुढचा प्रश्न. वेळ घालवायचा नाही, प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त बघायचे आहेत. आता पुन्हा इथं प्रश्न विचारलेला आहे. टिंब हे संपर्क बलाचे उदाहरण आहे. डॅश डॅश इज एन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. आता मग कॉन्टॅक्ट होईल आणि मग तिथं फोर्स लावता येईल असं या दिलेल्या ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन आहे? 1, 2, 3, 4 वाचून तुमचे झालेले असतील. मी काय वाचून दाखवायची गरज नाही. तुमच्या स्क्रीनवरती ते दिसतंय, तुम्ही ते वाचलंय. सांगा आता. बॉल लाथेने उंच उडवणे. या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष संपर्क करावा लागतो आणि म्हणून हे संपर्क बलाचं छानपैकी उदाहरण आहे. ते बरोबर आहे. वाघमोडेने सांगितलं होतं ते. बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा विचार चालू ठेवा. विचार प्रक्रिया तुमची चालू राहणं फार महत्त्वाचं आहे. यातली तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं येतील, काही येणार नाहीत. तुम्ही पुस्तकात पाहत आहात आणि पुस्तकातूनही तुम्हाला सापडत नसतील, पण तुमचा मेंदू चालू राहणं गरजेचं आहे. म्हणून आपण हे प्रश्न घेतोय. इथं बाजूला मी ॲन्सर्स सगळे लिहून दिलेले आहेत. तसं जरी असलं तरी 5व्याचं उत्तर
पर्याय क्रमांक 1 असं मी लिहून दिलेलं दिसतंय, पण तरी विचार करा ना, संपर्क बल कोणतं आहे यापैकी. पुन्हा एकदा संपर्क बलाचाच विषय आलेला आहे. तर घर्षण बल हे संपर्क बल म्हणजे फ्रिक्शन फोर्स इज अ कॉन्टॅक्ट फोर्स असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. बाकीचे तिन्ही जे आहेत ते असंपर्क बल आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्नाच्या पूर्वी काही महत्त्वाची माहिती जी पुस्तकामध्ये आपल्याला आवश्यक आहे, समजून घेणं आवश्यक आहे, ती या ठिकाणी मी सांगत असतो. महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजे एवढे बल त्या वस्तूवर प्रयुक्त होते. म्हणजे समजा 2 विद्यार्थी आहेत, टेबल ढकलतायत एकाच दिशेने, तर दोघांचं बल जेवढं आहे तेवढं मिळून त्या टेबलवर लागणार आहे. दिशा दोघांची कशी आहे? एकाच दिशेने जर ते लावत असतील तर. जर 2 बले एकाच वस्तूवर परस्पर विरोधी बाजून लावलेले असतील तर त्यांच्या फरका एवढे बल त्या वस्तूवर प्रयुक्त होणार आहे. रस्सीखेच हा खेळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दोरीवर लावलेलं बल विरुद्ध दिशेनं लावलेलं असतं. त्यातून ज्यांचं बल जास्त होतं त्या बाजूला ती दोरी किंवा रस्सी ओढली जाते. त्यानंतर जडत्वाची व्याख्या दिलेली आहे आणि जडत्वाचे प्रकारही दिलेले आहेत. कंटेंट जो आहे तो आपल्याला अगोदर माहिती असला पाहिजे आणि कंटेंट माहिती असेल तर आपण पुढे जाऊन काय करू शकतो, उत्तर देऊ शकतो. म्हणून पक्क म्हणजे पुस्तकात जी जी माहिती दिलेली आहे ती सगळी नीट वाचून घेणं गरजेचं आहे. जडत्वाची व्याख्या दिलेली होती. वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे, स्थिती म्हणजे कोणती? एकतर विराम स्थिती असू शकते, थोडंसं इथं लिहिणं आवश्यक आहे. मग ही स्थिती कोणती असू शकते? विराम अवस्था असू शकते किंवा गतिमान अवस्था असू शकते. या दोन्हीपैकी कुठली अवस्था जरी असेल तर तीच कायम ठेवण्याची वस्तूची प्रवृत्ती असते, तिलाच आपण जडत्व असं म्हणतो. आणि या जडत्वाचे 3 प्रकार आपण बघितलेले आहेत. त्याची उदाहरणंही वर्गात शिकवून झालेली आहेत. त्यामुळे आपण आता उदाहरणांच्या दिशेने जाणार आहोत. प्रश्न पहा, मग हे प्रश्न बघूयात. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोणाला सापडते पुस्तकात शोधायचं आहे. बल हे टिंब यामध्ये व्यक्त केले जाते. मॅग्निट्यूड म्हणजे परिणाम, डायरेक्शन, ॲक्च्युली इथं जो शब्द आहे ना परिणाम लिहिलेला तो चुकलेला आहे. इथं परिमाण असा शब्द पाहिजे, हा शब्द चुकलाय लिहायला त्यांच्याकडून. इथंही तो शब्द चुकलेला आहे. परिमाण असाच शब्द तो आहे. परिमाण ज्याला आपण मॅग्निट्यूड म्हणतो ते बरोबर आहे. मग यानुसार जर विचार करायचं झालं तर आपल्याला बल व्यक्त करण्यासाठी नुसतं ते किती लावलं हे सांगून चालत नाही, तर त्याबरोबरच ते बल आपण कोणत्या दिशेने लावलेलं आहे हे सुद्धा त्या ठिकाणी सांगावं लागतं. त्याला आपण म्हणतो की बल हे सदिश राशी आहे, कारण त्याला दिशा आहे. आता पुढे ते येणारच आहे प्रश्न, तेव्हा आपण तो बघूयात. पण सध्या एक लक्षात घ्या, बल हे परिमाण आणि दिशा या दोन्हींमध्ये आपल्याला व्यक्त करावं लागतं. फक्त दिशा सांगून जमणार नाही किंवा फक्त परिमाण सांगूनही चालणार नाही. मध्येच कोणाचा माईक चालू आहे तेवढा बंद करा. अनावश्यक माईक चालू जर ठेवले तर घरातले सगळे आवाज इकडं ऐकू येतात. कॅमेरे सुद्धा जेव्हा मी सांगेल तेव्हा चालू करा. तुमच्या बाजूचा कॅमेरा बंद राहायला तरी काही हरकत नाही. जिथं गरज आहे तिथं मी माझ्या बाजूचे कॅमेरे सुद्धा बंद ठेवलेले आहेत. पुढचा प्रश्न. आता मगाशी आपण हे वाक्य वाचलेलं होतं. एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने, इथं प्रश्न काय सांगितलेला आहे की हे एकाच दिशेने वापरलेलं आहे. मग जर एकाच दिशेने बल लावलेला असेल तर काय होतं? ओके, 2-3 विद्यार्थ्यांनी बरोबर आहे. The force is two forces are applied on an object in the same direction. एका दिशेने 2 बल कार्य करतायत. वस्तू एकच आहे म्हणजे आपोआपच या दोघांचे काय होणार आहे? बेरीज होणार आहे. म्हणजे एकाच दिशेने आहेत म्हणून त्यांच्या बेरजे एवढं बल प्रयुक्त होणार आहे. एका दिशेने आहेत म्हणून. आता मग मला सांगा, जर हाच प्रश्न याचं उत्तर 2 यायचं असतं, बघा आता मी प्रश्न थोडा उलटा विचारतो, याचं उत्तर जर तुम्हाला दुसरं येणं आवश्यक वाटत असतं तर तुम्ही वरच्या प्रश्नामध्ये काय बदल केला असता बरं? समजा मला उत्तर विरुद्ध दिशेने 2 बले लावल्यास त्यांच्या फरका एवढे बल त्या वस्तूवर प्रयुक्त होते.
बरोबर आहे. म्हणजे जर विरुद्ध दिशा असली तर फरका एवढं घ्यायचं आणि समान दिशा असली तर बेरजे एवढं घ्यायचं. एकाच प्रश्नातून अनेक प्रश्न तयार करता येतात. तसा सुद्धा आपला मेंदू चालू ठेवायचा आहे. ओके, ही व्याख्या मगाशी आपल्याला कशाची तरी झालेली आहे. द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड, गलंडे उत्तर सांगितलेलं आहे. त्यालाच आपण गतीचे जडत्व नाही म्हणत, तर ही व्याख्या जनरली जडत्वाची दिलेली आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये आपण इनर्शिया असं म्हणलेलं होतं. वस्तू आहे त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व. आता मग या जडत्वाचे प्रकार आहेत, दिशेचे जडत्व, गतीचे जडत्व वगैरे. आता बलासंदर्भात खालील पर्यायापैकी वेगळा घटक ओळखा, म्हणजे जो घटक आपल्याला चुकीचा वाटतोय तो. आता एक एक वाक्य दिलेलं आहे, ते वाक्य बलाशी संबंधित आहे आणि मग ते वाक्य योग्य आहे का अयोग्य आहे आपल्याला शोधायचं. बलामुळे स्थिर वस्तू गतिमान होते. याला मी बरोबरची खूण करू का चुकीची खूण करू? बोला पटपट. हे वाक्य बलाच्या विषयामध्ये, ओके, हे वाक्य बरोबर आहे. बलामुळे स्थिर वस्तू गतिमान होते, बरोबर आहे. तिसऱ्याकडे मी डायरेक्ट जातो. बलामुळे वस्तूची चाल बदलते, हेही बरोबरच आहे. दिशा बदलते, हेही बरोबरच आहे. गतीची दिशा बदलते त्या वस्तूची, म्हणजे वस्तू ज्या दिशेने चाललेली आहे त्या गतीची दिशा बदलते. मात्र बल लावल्यामुळे वस्तूचं वस्तुमान बदलतं का? तर हे बदलत नाही. म्हणजे आपल्याला जो गोल काळा करावा लागणार तो कुठला होता? 2 नंबरचा गोल आपल्याला काळा करावा लागणार होता, कारण बलाच्या संदर्भाने दिलेल्या 4 वाक्यांपैकी 3 वाक्य बरोबर आहेत, एक वाक्य चुकलेलं आहे. ते वाक्य आपल्याला सापडलं वाक्य नंबर 2. हे वेगळ्या प्रकारचे प्रश्न तुमच्या समोर मी मांडलेले आहेत. म्हणजे हे प्रश्न तुमच्या कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शिकेमध्ये, गाईडमध्ये दिसणार नाहीत असं मला वाटतंय. आहेत का रे तुमच्याकडे हे प्रश्न कुठं? तुम्ही जे आता इतके दिवस अभ्यास करताय पुस्तकांचा, ते आता मी कुठल्या प्रकाशनांची नावं घेत नाही, तुमच्याकडे जी पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या प्रकाशनांची पुस्तकं तुमच्याकडे आहेत, त्याच्यामध्ये हे प्रश्न कुठेही नाहीत. हे प्रश्न तुम्हाला पुस्तकात विचार करायला लावणारे प्रश्न सगळे घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न, आणि त्याचं उत्तरही शेवटी मी दिलेलंच आहे. आतापर्यंत आपले जे प्रश्न झाले 4, त्याची उत्तर पण दिलीत आणि 5व्याचं उत्तर पण दिलेले. खालील पर्यायातील दिशेच्या जडत्वाचे अचूक उदाहरण ओळखा. आता दिशेचं जडत्व आपलं, ओके, बरोबर आहे. इथं मी बाजूला ते उत्तर लिहून पण दिलेले असू द्या, तरी आपल्याला इतर भागांची पण चर्चा करायची आहे. काय चर्चा करायची इतर भागांची? आता दिशेचे जडत्व म्हणून तुम्ही पर्याय क्रमांक 3 बरोबर सांगितलं, मान्य. आता विचार करायचा की फिरणारा पंखा बंद केल्यावर काही काळ फिरत राहतो, हे कोणत्या प्रकारचं जडत्व आहे मग? ओके, हे गतीचे जडत्व आहे. म्हणजे एक इथं त्याच्यावरनं हाही अभ्यास करून घ्यायचा लगेच. म्हणजे असं नाही की म्हणजे तुम्ही एक प्रश्न पाहिला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला सापडलं की तुम्ही पुढं जायचं नाही. तुम्ही बाकीचे पर्याय हे कुठल्या प्रश्नाच्या उत्तराला बरोबर होते हे शोधायचं. याला म्हणायचं खरा अभ्यास आपला चालू आहे. नुसता एक प्रश्न पाहण्यात पुढे जाणं म्हणजे अभ्यास नाही. फिरणारा पंखा थांबत नाही, लगेच बटन बंद केल्यावर गतीच जडत्व आहे. बस अचानक थांबली, बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जाणे, हे सुद्धा गतीचं जडत्व आहे. त्या माणसांमध्ये जी गती आहे त्यामुळे ते पुढे जातात. आणि त्यानंतर तसंच प्रकारे चौथं जो आहे, ब्रेक दाबल्यानंतरही वाहने काही अंतर पुढे जातात, हे सुद्धा गतीची जी दिशा आहे ती त्यांनी कायम ठेवलेली आहे. ओके, याप्रमाणे गतीचं जडत्व होतं. आणि वळण घेतले, बघा इथे शब्द आलेला आहे. वळण म्हणजे काय झालं, त्या ठिकाणी त्याची दिशा बदलली आणि म्हणून हा प्रकार वेगळा होता. दिशेच्या जडत्वाचं उदाहरण होतं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, थोडंसं प्रश्न नाही ॲक्च्युली ही माहिती आहे. दाबाबद्दलची, दाबाची एकके कोणती, स्थायूवरील दाब कसे मोजता येतात, त्याचं सूत्र दिलेलं आहे. अक्षर थोडंसं हे छोटं आहे, मोबाईलमध्ये दिसत नसेल म्हणून मी थोडंसं मोठ्या अक्षरात लिहून दाखवतो. हे सूत्र आपल्याला नेहमीच माहितीचं आहे. कुठलं सूत्र? दाब बरोबर बल भागिले ज्या क्षेत्रफळावर बल प्रयुक्त झालेलं आहे ते क्षेत्रफळ. लंब दिशेने प्रयुक्त झालेलं बल त्याला आपण दाब असं म्हणतो. बल भागिले क्षेत्रफळ म्हणजे दाब. आणि म्हणून इंग्रजीमध्ये पण सूत्र ते लिहिणं गरजेचं आहे. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आणि मग जर त्याचं युनिट काढायचं झालं
प्रेशरचं युनिट दाबाचे एकक, तर फोर्सचं एकक आहे न्यूटन आणि एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. म्हणून आपलं उत्तर मिळालं न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज द युनिट ऑफ प्रेशर. माहिती माझ्या बाजूने मी थोडी सांगितलेली आहे. पुढे जाऊयात. आणखी काही माहिती त्याचबद्दल दिलेली आहे, वाचून घ्या एकदा. दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ सूत्र दिलेलं आहे. त्यानंतर दाबाचे एमकेएस पद्धतीतलं एकक न्यूटन प्रति मीटर वर्ग आहे. त्यालाच आपण पास्कल असं सुद्धा म्हणतो. पास्कल, 1 पास्कल म्हणजेच 1 न्यूटन प्रति मीटर वर्ग. सीजीएस पद्धतीमधलं एकक आहे डाईन प्रति सेंटीमीटर वर्ग. जरी बल ही सदिश राशी असली तरी दाब ही मात्र स्केलर क्वांटिटी आहे, अदिश राशी आहे. हवामानशास्त्रामध्ये दाबाचे एकक बार हे असं वापरलं जातं आणि 1 बार म्हणजे किती, तर 1 बार म्हणजे 10⁵ पास्कल. या काही गोष्टी लक्षात राहू द्या. प्रश्नांच्या दिशेने आपण जाऊयात. तत्पूर्वी आणखी थोडीशी माहिती आहे. स्थायू पदार्थ इतर पदार्थांवर दाब प्रयुक्त करतात. गलांडे विश्वजित, सूचना अशी आहे की मी माझ्या बाजूनं स्क्रीन प्रेझेंट करत असताना तुम्ही तुमच्या बाजूनं स्क्रीन प्रेझेंट करायची नाही. अदरवाईज काय होतं मग की तुम्हाला या गुगल मीटमधून बाहेर हाकलून द्यावं लागणार आहे. कारण आता झालंय काय की तुमच्या त्या स्क्रीन शेअर करण्याच्या प्रयत्नामुळं इतर विद्यार्थ्यांना स्क्रीन नीट दिसत नाही. का दिसणार नाही, ते कुणीतरी मध्ये आता स्वतः स्क्रीन शेअर करायचा प्रयत्न केलेला होता ना, त्यामुळंच तसं झालेलं आहे. दिसतंय का पुन्हा आता सगळ्यांना? ओके. तुम्ही तुमच्या बाजूने नाही दिसत आहे का? ओके, मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअरिंग, ऐका ना, मी स्क्रीन शेअरिंग आता बंद केलंय, पुन्हा एकदा स्क्रीन शेअरिंग करतो. थांबा की जरा. अरे स्क्रीन दिसते पण क्वेश्चन दाखवलायच कुठं मी तुम्हाला अजून? मी फक्त माहिती दाखवतोय सध्या. पॉईंट नंबर 7 मी सांगतोय, पॉईंट नंबर 8 सांगतोय, नंतर पुढे ती माहिती प्रश्न येणार आहेत. तुम्हाला इथं कुठं प्रश्न दिसत आहेत? तेव्हा कोणाला दिसत आहेत प्रश्न? दिसणं शक्यच नाही ना. मी स्क्रीनवरती तुम्हाला फक्त पॉईंट नंबर 7 आणि 8 दाखवलाय. दिसतोय का सगळ्यांना? ओके, तो पाहून घ्या. स्थायू पदार्थ इतर पदार्थांवर दाब प्रयुक्त करतात आणि त्याबरोबरच द्रव आणि वायू जर असतील तर इतर पदार्थांवर सर्व बाजूंनी दाब प्रयुक्त करतात. अशी ही माहिती झाली आणि त्यानंतर आपण आलेलो आहोत आता प्रश्नाकडे. घ्या, प्रश्न तुम्हाला पाहिजे होता तर प्रश्न आलेला आहे. एकक क्षेत्रफळावर लंबरूप दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलास टिंबटिंब म्हणतात. आताच व्याख्या झालेली आहे. ही दाबाची म्हणजे प्रेशरची व्याख्या होती, डेफिनेशन होती. द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. ओके, उत्तर आहे पुस्तकात. पान नंबर सांगता का मला? इतर विद्यार्थ्यांना पण ते पान नंबर सापडेल. म्हणजे पान नंबर 96 भाग क्रमांक 1 मध्ये का? ओके ओके, असू द्या, ठीक आहे. बाकीच्यांना पण तेच पुस्तक मिळालेलं आहे, त्याप्रमाणे ते बरोबरच आहे. दुसरं घ्या. हवामानशास्त्रात दाबाचे एकक टिंबटिंब आहे. बघूया आता तुम्ही काय सांगता. इथं उत्तर आताच थोड्या वेळापूर्वी मी ते शिकवलेलं पण आहे, पुस्तकात पण आहे. हवामान, ओके ओके, हवामान 12 नाही, शब्द तिथं आहे 12. आणि मग लगेच मी विचारतो, बघू कोणाला सांगता येते. बघूया, तिथं प्रश्न लगेच टाकतो मी. तुम्ही खरंच जर अभ्यास करता असला तर तुमच्या ते लक्षात येईल. कारण आता मी इथं थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला दाखवलं होतं. 1 बार म्हणजे किती पास्कल?
बरोबर आहे 10चा बरोबर बरोबर पाठांतर करून घ्या. ओके 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 पाठांतर करून घ्या. पुढचा प्रश्न बघूयात. दाबाच्या संदर्भात चुकीचे विधान ओळखायचे आहे. बघूयात आता चुकीचं विधान आपल्याला कसं सापडते. दाब ही आदिश राशी आहे. दाबाला व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाणाची गरज आहे. दाब व्यक्त करण्यासाठी फक्त दिशेची गरज आहे. दाबाचे एकक पास्कल आहे. या 4 वाक्यांपैकी एक वाक्य चुकीचं आहे. कुठल्या नंबरचं वाक्य चुकीचं फक्त नंबर सांगा, मग पुढे आपण चर्चा करूया. ओके ओके त्याच्यावर तुम्ही रेष ओढलेली आहे. का ओढली रेष? कारण हे विधान नक्की 100% चुकीचं आहे. का चुकीचं आहे? दाब ही आदिश राशी आहे, बरोबर आहे. दाब किती प्रयुक्त केला ते आपल्याला त्याचं परिमाणाची गरज आहे आणि ते पास्कलमध्ये आपण मोजतो तेही बरोबरच आहे. म्हणजे विधान नंबर 3 जे होतं ते दाबाच्या संदर्भामध्ये चुकीचं होतं. कारण दाब ही आदिश राशी आहे, ती व्यक्त करण्यासाठी दिशेची गरजच नसते. हा विचार चालू ठेवा तुम्ही. म्हणजे आता म्हणजे युट्यूबवरती जे विद्यार्थी तास आत्ता पाहतायत त्यांनीही याच पद्धतीने पुस्तकातले प्रश्न तयार करून विचार चालू ठेवायचा आहे. आता हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मागाशीच मला सांगितलंय, त्यामुळे याच्यामध्ये फार चर्चा करायची गरज नाही. 1 बार बरोबर 10⁵5 पास्कल उत्तर ऑलरेडी तयार झालेलं होतं. पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणते दाबाचे एकक नाही असं म्हणलेलं आहे? न्यूटन पर मीटर क्यूब. सर न्यूटन पर मीटर. सर न्यूटन पर मीटर. हे जे तिसरं आहे ना, तिसरं न्यूटन पर मीटर क्यूब हे दाबाचं एकक नाही. बाकी न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर पण आहे आणि पास्कल सुद्धा आहे. न्यूटन पर मीटर क्यूब हे दाबाचं एकक नाही. देशमुख हातवरती करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट उत्तर दिली तरी चालतील. विद्यार्थी विशेषतः जे विद्यार्थी आपल्याकडे आहेत ना त्यांना माहीत आहे डायरेक्टली तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. हातवर करत बसायला वेळ वाया घालवायचा नाही. वेळ आपल्याकडे कमी आहे. येत्या 22 तारखेला परीक्षा राहिलेल्या आहेत त्या आपल्याकडं हातामध्ये फार तर 26 दिवस. त्याच्यामध्ये आपल्याला बराचसा अजून प्रश्न अशा प्रकारचे बघायचे आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण 15 ते 20 प्रश्न पाहिलेत. अजून पुढे अनेक प्रश्न याच ठिकाणी आपल्याला सापडतात. त्यानंतर थोडी माहिती आहे, अर्थात त्यासाठीचं अक्षर खूप लहान आहे, त्यामुळे मी ते फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे. वातावरणीय दाब म्हणजे काय, प्लावक बल म्हणजे काय, बायोंट फोर्स, त्यानंतर प्लावक बलाची उदाहरणं आणि आर्किमिडीजचं तत्व. बस एवढ्या पुस्तकातल्या आपल्या ह्या गोष्टी आपण उपयोगाला आणणार आहोत आणि आपल्या प्रश्नांकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी आर्किमिडीजचं तत्व आपल्याला पाठ असलं पाहिजे, समजलेलं असलं पाहिजे. एखादी वस्तू अंशतः अथवा पूर्णतः द्रायुत, द्रायुत याचा अर्थ वायूत किंवा म्हणजे वायू किंवा द्रव दोघांना मिळून आपण द्राव्य म्हणतो, त्यामध्ये बुडवल्यास त्यावर वरच्या दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते, असं हे आर्किमिडीजचं तत्व त्यानं सांगितलं. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या पुस्तकातल्याच सगळ्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत, त्यामध्ये मी फारसा वेळ वाया घालवत नाही. पाणबुड्याच्या रचनेमध्ये, जहाजाच्या रचनेमध्ये आर्किमिडीज तत्व वापरलेलं असतं. जर प्लावक बल जास्त असेल तर वस्तू तरंगते, प्लावक बल कमी असेल, वजन जास्त असेल तर ती वस्तू मात्र खाली जाऊन तळाला बुडते. दुग्धता मापी म्हणजे लॅक्टोमीटर आणि आर्द्रता मापी म्हणजे हायग्रोमीटर ही जी उपकरणं आहेत ती आर्किमिडीजच्या तत्वावरच आधारित आहेत. जाऊयात पुढे, आणखी प्रश्न आपल्याला पाहिजेत. आता पुन्हा प्रश्नांकडे येऊया. समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला टिंबटिंब म्हणतात. उत्तर तुम्ही द्यायची आहेत. ओके, बरोबर आहे. फडतरेने सुद्धा हातवरती केलेला आहे. 1 ॲटमॉस्फिअर. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. द एअर प्रेशर ॲट सी लेवल इज कॉल्ड ॲज 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समुद्र सपाटीला असणारा हवेचा दाब 1 ॲटमॉस्फेरिक इतका आहे. मोबाईलमधून सगळ्यांना माझा आवाज येतोय ना व्यवस्थित, पुरेसा? स्क्रीनवरती तुम्ही मोबाईल आडवा धरल्यामुळे तुम्हाला हे जे प्रश्न आहेत ते वाचता येत आहेत ना, मराठीमध्ये पण आणि इंग्रजीमध्ये पण? ओके, म्हणजे काय म्हणते?
सांगतो पुन्हा एकदा, ज्या विद्यार्थ्यांना माझी ही स्क्रीन ज्याच्यावरती मी तुम्हाला प्रश्न दाखवतोय दिसत नसेल तर त्या स्क्रीनवर थोडंसं बोटाने टिक करायचं, तिथे तुम्हाला एक पिन दिसते, त्या पिनला क्लिक करायचं. तुम्ही पिनला क्लिक केलं की ती स्क्रीन मोठी होते. हे तुम्ही करायचे, मी इथं बसून ते तुमच्या मोबाईलला करू शकत नाही, ते तुम्हीच करावं लागणार आहे. सांगायचं काम माझं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, वातावरणीय दाबाचे एकक टिंबटिंब आहे. सापडलं की नाही? वातावरणीय दाब आपण मोजतोय आहे पुस्तकात बघा, वातावरणीय दाबा शेजारी माहितीमध्ये दिलेला आहे. सापडलं का सगळ्यांना? बाकीच्यांना पण सापडलं पाहिजे ना. आपण प्रेशर बार मध्ये जरी मोजत असलो तरी बार हे एकक फार मोठा आहे, ऐका ना. म्हणजे मग आपल्याला तिथं 1000 मिली बार बरोबर 1 बार असा हिशोब करून मिली बार मध्ये आपल्याला दाखवावं लागतं किती ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मिली बार बरोबर आहे, सापडला असेल बऱ्याच जणांना. मिनी नाही बरं का, मिली असा शब्द त्या ठिकाणी दिलेला असावा. वातावरणीय दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात? सापडतं का बघा? ॲटमॉस्फेरिक प्रेशर पास्कल मध्ये जर असेल तर ते हेक्टोपास्कल. ऑप्शन नंबर 2 हेक्टोपास्कल. ओके, हेक्टोपास्कल सापडले सगळ्यांना? सापडले का पुस्तकात? ओके, मग काय अडचण नाही. ओके, हेक्टोपास्कल हे वापरलं जातं, बरोबर आहे. बारीक बारीक प्रश्न आहेत, एवढ्या बारकाईने तुम्ही पुस्तक बघितलं तर तुमची ती उत्तरं सगळी सापडणार आहेत. एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे किती मिली बार? एम बार म्हणले बरं का, एम बार म्हणजे मिली बार. 10⁻³ म्हणजे नाही का, मग अशी मी लिहिलं होतं बघा 1000, आणि 1000 म्हणजेच काय असतं? 1000 म्हणजेच 10⁻³ असतं, म्हणून तिथं आलेलं आहे 10⁻³ बरोबर आहे. पुढचा प्रश्न तोही आता त्याचं उत्तर इथं दिसतंय, ऍक्च्युली उत्तर दिसतंय बरं का खरं तर. अहो काय झालंय, आता मी अगोदर ऑलरेडी पीपीटी बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला उत्तर खात्री करून घेण्यासाठी मी हे प्रत्येक ठिकाणी मी 5व्या प्रश्नाजवळ सगळे उत्तर त्या सेट मधली घेतलेली होती, 1 2 3 4 5 ची, म्हणून तिथे ते 5 ला 3 दिसतंय. ठीक आहे, असू द्या, पुढच्या वेळेला मी ती त्यातून रिमूव्ह करून ठेवतो. तुम्हाला सगळी उत्तर येत आहेत, चांगली गोष्ट आहे. 101 × 10⁻³ पास्कल असं ते उत्तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. पुढे जाऊयात. घनता, वस्तुमान, आकारमान याबद्दलची थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. घनतेचं सूत्र दिलेलं आहे, घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान, मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज डेन्सिटी ऑफ दॅट सबस्टन्स. आणि त्यावर आधारित 2-3 त्याची माहिती पण दिलेली आहे. त्या माहितीमध्ये SI युनिट म्हणजे SI एकक आहे ते किलोग्रॅम प्रति घनमीटर असं का आलं? कारण आपल्याला माहिती आहे वस्तुमान लिहून दाखवतोय मी भागिले आकारमान, यापैकी वस्तुमानाचं एकक आहे किलोग्रॅम आणि आकारमानाचं एकक आहे घनमीटर, म्हणून एकक तयार झालं किलोग्रॅम प्रति घनमीटर. हेच जर तुम्ही CGS सिस्टीममध्ये आलात तर किलोग्रॅमच्या ऐवजी ग्रॅम दिसणार आहे आणि घनमीटरच्या ऐवजी घन सेंटीमीटर दिसणार आहे. एवढा किरकोळ बदल केला की आपल्याला उत्तर मिळतं. पुढं मास म्हणजे काय ते पण दिलेलं आहे. पाण्याची घनता 1 ग्रॅम पर cc असते, हेही दिलेलं आहे. आपल्याला ते उदाहरणांमध्ये प्रश्नांमध्ये वापरायचं आहे. त्या दृष्टिकोनातून 2 प्रश्न एकदमच आलेले आहेत. 2 प्रश्न एकदम आलेले आहेत, आता आलेले आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील. पाण्याची घनता टिंबटिंब आहे, मी आत्ताच दाखवलेली होती, आठवते का कोणाला? पहा उत्तर ऑप्शन नंबर 2. ओके, बरोबर आहे, 1 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. आणि दुसरं घनतेचे MKS एकक, MKS सिस्टीम मधले एकक काय आहे? ते आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब, बरोबर आहे. याप्रमाणे युनिट्स पाठ करून ठेवा, परीक्षेत विचारले जाऊ शकतात. पुढच्या प्रश्नाकडे जायचं का मग? इथं मात्र 2-2 प्रश्न कसे आलेत काय माहित, पण आलेले आहेत. इथं घनता शब्द नळाचा पाहिजे तेवढा तुम्ही समजून घ्या, टायपिंग मध्ये तेवढं येतं, हरकत नाही. घनतेचे CGS पद्धतीतलं एकक आता सांगितलेलं होतं
ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आणि पाण्याची घनता. आता बघा इथं काय होतंय ते. इकडे या, इकडे या. चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय घ्यायचं आता? सर 3 सर. चौथ्याचं उत्तर मग आपल्याला होतं की रे ते 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. मग तुम्ही जर याचं कन्व्हर्जन करून घेतलं ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये आणि सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूब मध्ये, तर तुम्हाला ते उत्तर तिथं मिळून जाईल 10³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. शेवटचा 5वा प्रश्न आलेला आहे, म्हणजे या स्लॉट मधला शेवटचा. पदार्थाची शुद्धता ठरवण्यासाठी टिंबटिंब हा गुणधर्म उपयोगी ठरतो. तर या ठिकाणी आता आपण जे सगळं डेन्सिटी जे आहे ते आपल्याला उपयोगाला आलेले आहे. बरोबर आहे. डायरेक्ट उत्तर विद्यार्थी देत आहेत कारण त्यांना पुस्तकात उत्तर सापडलेली आहेत, म्हणून त्यांनी ती उत्तर दिली. हेच प्रश्न जरा मगाचेच पुन्हा डबल आलेले आहेत. इथं मात्र चौथा प्रश्न जरा बघून घ्या. इथं तुम्हाला विचार करायला लावणार आहे. 5वा प्रश्नही थोडासा विचार करायला लावणार आहे. प्रश्न चौथा आणि 5वा बघून घ्या थोडासा. चौथ्यामध्ये योग्य जोडी जुळवा म्हणून सांगितलेलं आहे. वस्तुमान, आकारमान आणि घनता यापैकी वस्तुमान जर तुम्ही म्हणणार असाल तर ते तुम्हाला ग्रॅम मध्ये मोजावं लागणार आहे. म्हणजे मी उत्तर लिहायला सुरुवात केली तर मला 1चं उत्तर क मिळणार आहे. असा विचार करायला सुरुवात करा, कारण असे मोठे प्रश्न पण येतात. मग कुठला उत्तर बरोबर असू शकतं, हे असू शकतं किंवा हे. यापैकी दुसरीकडे जाऊ. मग आकारमान जर पाहिजे असलं तर ते घन सेंटीमीटर मध्ये विचारलं जाऊ, म्हणजे आपण मोजतो. म्हणून 2चं जे उत्तर आहे ते ब आहे. मग बघा 2चं कुठे ब इथं आहे, म्हणजे हाच पर्याय बरोबर आहे. हा पर्याय चुकला. ऑप्शन नंबर 2. चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आलेलं आहे, बरोबर आहे ते. कळलं का सगळ्यांना? अशा प्रकारच्या मोठ्या प्रश्नांमध्ये एक एक उत्तर काढत जायचं आणि मग आपल्याला परफेक्ट उत्तर मिळणार आहे. 5वा प्रश्न बघा याच मार्गाने दिलेला आहे. प्रश्न 5वा. इथं तुमचा फायदा असा होतो की तुमचे युनिट्स पाठ होत जातात. इथं पुन्हा तुम्हाला वस्तुमान मोजायचं आहे ते किलोग्रॅम मध्ये, आकारमान मोजायचं आहे ते क्युबिक मीटर मध्ये आणि घनता मोजायची आहे ती किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये. म्हणजे 1 अ 2 ब आणि 3 क माझ्याकडून उत्तर तयार झालेलं आहे ऑप्शन नंबर 1 म्हणून. तुमचं कोणतं तयार झालं होतं? तुमचं इथेच होतं का? दुसरं कसं काय होईल बरं? तिसरं कसं काय होईल बघा ना जरा. अरे वस्तुमान किलोग्रॅम मध्ये, आकारमान घनमीटर मध्ये आणि घनता किलोग्रॅम प्रति घनमीटर मध्ये सरळ दिले. ऍक्च्युली कधी कधी त्यांनी तुम्हाला चुकवण्यासाठी पण सरळ दिलेलं असू शकतं. आपल्याला एकच सवय लागली लहानपणापासून, जेव्हापासून आपण जोड्या जुळवायला लागलो का नाही, आपल्याला एकच सवय लागली की 1च्या पुढे 1चं उत्तर कधी नसतं. आपल्याला नेहमी सवय लागली 1चं उत्तर 2 किंवा 3ला दिलेलं असतं. पण तसं नाही ना. इथं आपल्याला ती पद्धत आता सोडून द्यायची, प्रत्यक्षात पर्याय बघायचे आणि मगच उत्तर ठरवायचं आहे. असल्या प्रकारचं उत्तर, असल्या प्रकारचा प्रश्न तुम्हाला आतापर्यंत आयुष्यात कधीच आलेलं नसेल. काय म्हणतोय मी? आलं तर कधी असं की तीच उत्तर त्यासमोर दिलंय, मग हे चुकवण्यासाठी दिलेलं आहे. हे नक्की चुकवण्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला ठरलेलंच आहे की ज्याचं उत्तर त्या पुढे दिलेलं नसतं, पण इथं मात्र दिलेलं असतं. चुकवण्यासाठी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. घ्यायचा का पुढचा प्रश्न? इथं थोडेसे हे जे काही थोडेसे आहेत ना, छोटे छोटे अक्षरात मी लिहिलेलं आहे. हे प्रश्न ऑलरेडी झालेले आहेत. थोडक्यात मी पुन्हा घेतो. वस्तुमानाचे MKS एकक आहे किलोग्रॅम. मी उत्तर पण पटपट सांगतो, वेळ जायला नको. ही माहिती 7वीतली 6वीतली आहे. वस्तुमानाचे CGS एकक आहे ग्रॅम. तुम्ही हे प्रश्न पुन्हा यूट्यूबवरती हा व्हिडिओ अपलोड केल्यावर बघून लिहून ठेवा. आकारमान जर तुम्हाला CGS पद्धतीमध्ये मोजायचं असेल तर सेंटीमीटर क्यूब हे एकक वापरावं लागतं. 7वी 6वीच्या अभ्यासक्रमातले हे प्रश्न. आकारमान जर मोजायचं असेल MKS पद्धतीमध्ये तर तुम्हाला मीटर क्यूब एकक वापरावं लागतं. आणि घनतेचं सूत्र जे मगाशी झालेलं आहे हे मात्र मी उत्तर सांगणार नाही. तुम्ही पर्याय क्रमांक 1 2 3 4 पैकी बरोबर आहे. बरोबर. ओके, छान. बहुतांश विद्यार्थ्यांनी वस्तुमान हे उत्तर दिलेलं आहे. वस्तुमान भागिले आकारमान बरोबर घनता.
पुढं इंग्रजीमध्ये काही माहिती दिलेली आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी, स्पेसिफिक डेन्सिटी, आणि त्याचीच माहिती मराठीमध्ये दिलेली असावी. आता ॲक्च्युली झालं काय की मी जेव्हा हे PPT बनवली त्याला बरेच दिवस झाले, मला हे प्रश्न थोडेसे कट करून सिंगल टाकायचे होते, तसे मी काही ठिकाणी टाकले, पुन्हा ते काम माझं राहून गेलं. त्यामुळे तुम्हाला आता ॲट ए टाईम 2-2 प्रश्न दिसत आहेत. पण दिसत असतील तर ठीक आहे, नसेल दिसत तर मी पुन्हा हे सिंगल करून तुम्हाला नंतर दाखवू शकतो. पण जर दिसत असेल तर हरकत नाही. बघा बरं, प्रश्न पहिला वाचता येतोय का तुमच्या मोबाईलमध्ये? मोबाईल आडवा धरला असला तर वाचा बरं. दुग्ध, तुम्ही वाचा बरं. मला माझ्याकडे मोठं दिसतंय, तुमच्याकडे छोटं दिसत असेल तुम्ही वाचून दाखवा. बरोबर आहे. मग हे आपण मगाशी बघितलेलं होतं, वर्किंग ऑफ लॅक्टोमीटर. दुग्धता मापी म्हणजे लॅक्टोमीटरचं जे कार्य आहे ते आर्किमिडीजच्या तत्वावर आधारित आहे. तुमच्या घरी डेअरी आहे, तुम्ही दूध डेअरीला घालता, तुम्हाला तिथं ते लॅक्टोमीटर वापरता येतो. पहा तिथं जरा नीट जाऊन एकदा. आणि पुन्हा विचारलेलं आहे, टिंबटिंबचे कार्य आर्किमिडीजच्या तत्वावर आधारित आहे. यापैकी पुन्हा उत्तर तयार होणार आहे आर्द्रता मापी हायग्रोमीटर. म्हणजे दुग्धता मापी आणि आर्द्रता मापी दोन्हींचं तत्व एकच आहे. कुठलं? आर्किमिडीजचं तत्व. युरेका म्हणजे काय हे आपल्याला शेवटी खाली लिहून दिलेले आहे त्या आर्किमिडीजच्या चित्राच्या खाली. युरेका म्हणजे मी जिंकलो असं कोणाचं म्हणणं आहे? सगळ्यांना सापडले का? हा, मला सापडले. लिहिले. जिंकलो कुठं लिहिलंय रे? हे जिंकलो लिहिलंय का रे? कुठं जिंकलो? पुस्तकात का थापा मारताय तुम्ही? पुस्तकात बघा ना. पुस्तकात नाही लिहिलेलं. मला सापडले असं पुस्तकात लिहिलेलं आहे. त्याला काय सापडलं तर त्या आर्किमिडीजला सोन्यामध्ये किती अशुद्धी आहे हे शोधण्याचं तत्व सापडलं, म्हणून तो युरेका म्हणत पळाला. म्हणजे त्याला ते तत्व सापडलेलं होतं, तो जिंकलेला नव्हता. खालीलपैकी कोणत्या भौतिक राशीला कोणतेही एकक नाही? एकक नसण्याचं कारण आहे, ओके, सापेक्ष घनतेला एकक नाही, कारण इथं सापेक्ष घनता घेताना आपण दोन्ही घनता घेतो, त्यामुळे त्यांचं एकक कॅन्सल होतं, त्यामुळे सापेक्ष घनतेला एकक नाही. सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे टिंबटिंब असे म्हणतात. बरोबर आहे. त्यालाच आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, विशिष्ट गुरुत्व असंही म्हणतोय. प्रकरणातल्या शेवटच्या मुद्द्याकडे आपण आलेलो आहोत. तिथले प्रश्न आपले चाललेले आहेत. ही मागाशी झालेली सगळी सूत्र आहेत महत्वाचे मुद्दे म्हणून दिलेली. पुन्हा तुम्ही ती नंतर निवांत बघू शकता. पुन्हा एकदा प्रश्न आलेले आहेत. सर्व द्रव आणि वायू यांना सामान्यपणे टिंबटिंब म्हणतात. मागाशी मी सांगितलं होतं याचा अर्थ. द्रव आणि वायू एकत्रित शब्द वापरला जातो. जे वाहू शकतात त्यांना आपण द्रायू असं म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे फ्लुइड. दुसऱ्याचं उत्तर सुद्धा मागाशीच झालेलं आहे. आपल्या चर्चेमध्ये आपण आर्किमिडीज तत्व घेतलं तेव्हा झालेलं होतं. बघा, सांगा मग घेतलं. बरोबर आहे. आता उत्तर तुम्ही सगळेजण पटापट सांगताय. मीही ते प्रश्न पटापट घेतोय. पण नंतर तुम्ही यूट्यूबचा व्हिडिओ पाहून हे सगळे प्रश्न लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या हाताखालून जातील, लक्षात राहतील. जहाजे व पाणबुड्या रचनेमध्ये आर्किमिडीज तत्व वापरलं जातं, कारण ते किती खाली बुडणार आहेत, किती भाग त्यांचा वरती राहणार आहे. म्हणजे जहाज तरंगतं, कारण लोखंड पाण्यात बुडतं, पण त्याच लोखंडापासून तयार झालेलं भलं मोठं जहाज पाण्यावर तरंगतं. त्याला आर्किमिडीजचा तत्व कारणीभूत आहे. पुढच्या क्लिपमध्ये पुढचा तिसरा प्रश्न आहे. वातावरणीय दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? मगाशी प्रश्न झालाय, तो पुन्हा रिपीट झालाय. आता उत्तर कोणाला येतंय बघा. हा, मगाशी असं लिहिलं होतं बघा त्यांनी, HPA असं लिहिलेलं आठवतं का तुम्हाला? ते हेक्टोपास्कल होतं. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर वस्तुमानाचे MKS एकक, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं वस्तुमानाचे एकक आहे किलोग्रॅम. विसरायचं नाही. ओके, विसरायचं नाही. पुढं आकारमानाचे एकक मगाशीच मी सांगितलं होतं घनमीटर. प्रश्न रिपीट होतात काही वेळेला. आणि व्हॉल्यूम, तेच प्रश्न इंग्रजीमध्ये आहे, घनमीटर म्हटलेलं आहे.
याप्रमाणे हे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. आता इथनं पुढे काही प्रश्न आहेत ते फक्त इंग्रजीमध्ये आहेत, त्यामुळे आपण ते काय आता घेणार नाही. त्याची उत्तर तुम्ही निवांत शोधत बसा. मी फक्त ते तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दाखवतोय. यूट्यूबला ते सुद्धा तुम्हाला हे प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत, त्यांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. त्याच्याबद्दल मी चर्चा करत बसणार नाही. 2 प्रश्न दिसत आहेत सगळ्यांना. इथं तुम्ही नंतर व्हिडिओ ऐका ना, व्हिडिओ पाहताना इथं आल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा, थांबायचं आणि हे प्रश्न लिहून घ्यायचे, उत्तर शोधायचं. प्रश्न क्रमांक 3 आणि 4ला पण हीच पद्धत वापरायची. उत्तरं मी आत्ता सांगत बसणार नाही. बराच वेळ झाला आपण हा तास घेतलेला आहे. अशा प्रकारचे तास अजूनही आपल्याला पुढे घ्यायचे आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांसाठी वेगवेगळे प्रश्न अभ्यासायचे आहेत. प्रश्न अभ्यासताना आपण काही कंटेंट म्हणजे काही संकल्पना, कन्सेप्ट आहेत त्यासुद्धा अभ्यासत असतो. याप्रमाणे आपण 10व्या प्रश्नापर्यंत आलेलो होतो आणि हा या प्रकरणामधला माझा म्हणजे मी तयार केलेल्या काही प्रश्नांमधला तो शेवटचा प्रश्न आहे असं म्हणलं तरी चालेल. गुगल मीटमध्ये शेअरिंग जे आहे ते मी आता स्टॉप केलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा माझ्या स्क्रीनकडे येतोय. जवळजवळ 45 मिनिट झालं आपण हे घेत होतो. आता पुन्हा मी माझाच कॅमेरा चालू करतोय. तुमचे कॅमेरेही तुम्ही चालू केले तर बरं होईल, म्हणजे मलाही दिसतील कोण कोण विद्यार्थी जॉईन झालेले होते. काही नावं तुमची या ठिकाणी मला दिसत आहेत. ठीक आहे, उद्याही आपण अशाच प्रकारचे तास घेणार आहोत. शिवाय उद्या गुरुवारी सकाळी आपल्याला शाळेमध्ये 11 तास आहेच. त्याही वेळेला आपण ते आपलं जे 17वं प्रकरण चाललेलं आहे, मानवाने तयार केलेले पदार्थ, त्याच्यामध्ये प्लॅस्टिकची माहिती आपण बघितलेली आहे. त्याचे 2 टाईप्स बघितलेले आहेत. त्याबरोबरच त्यांचे वेगवेगळे उपयोग, त्या 2 टाईप्समध्ये पुन्हा 4 प्रकार दिलेले आहेत बघा, 4 आणि 4 8. तेही पाठ करून घ्या. आणि उद्या मग आपण थर्मोकॉल, त्याच्यानंतर काचेचे प्रकार, त्यांचे वेगवेगळे उपयोग हे सगळं पाहणार आहोत. कारण त्या टाईपमधले पण काही प्रश्न थोडंसं आपण आता आहे वेळ आपल्याकडे, थोडासा तेही पाहून घेऊयात. मी तुम्हाला आणखी एक PPT नाही आपण घेणारच आहोत ना. ते आलेले प्रश्न कुठले कुठले आहेत त्या 17व्या प्रकरणाबद्दल, ते त्याची एक वेगळाच आपण एकदा वेगळी गुगल मीट घेऊन ते सगळे प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यावेळेला ते बघूया आलेले प्रश्न सगळे आणि संभाव्य येणारे प्रश्न. आता 3ऱ्या प्रकरणाचं काय झालं तुम्हाला सांगू का? वेगवेगळे जे प्रश्न आहे मुद्द्यांवरचे ते मी काढलेले आता घेतलेले आहेत, परंतु जे प्रश्न 3ऱ्या प्रकरणाचे आलेले होते त्याच्याबद्दल आपल्याला अशा प्रकारची चर्चा करायची राहिलेली आहे. तीही चर्चा आपण लवकरात लवकर करून घेऊया. आजचा तास तुम्हाला कसा वाटला हे आत्ता तुम्ही इथं सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही ते यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नंतर लिहा, कारण हाच व्हिडिओ जो आता मी रेकॉर्ड केलेला आहे तो ऑलरेडी मी यूट्यूबवरती पाठवणार आहे. आजचा तास संपलेला आहे. तुम्ही लेफ्ट व्हायला काही हरकत नाही.